बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी आहे। अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये भारतीय बिझनेसमॅन अदानींवर फसवणुकीचा आरोप करण्यात आलाय। सौर ऊर्जेच्या कंत्राटासाठी 250 दशलक्ष डॉलरचं आश्वासन दिल्याचा आरोप आहे, तर युनायटेड स्टेट्स अटर्नी ऑफिसनं तसा दावा केलाय। न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टाच्या सुनावणीमध्ये अदानींवर हा गंभीर आरोप करण्यात आला आहे। गौतम अदानी, सागर अदानींविरोधात अमेरिकेमध्ये अटक वॉरंट जारी झाल्याची माहिती समोर येते, तर कदाचित ही पहिलीच वेळ असेल एका भारतीय बिझनेसमॅनवर अमेरिकेमध्ये अशा पद्धतीने आरोप करण्याची किंवा त्यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी करण्याची। तर अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये अदानींवर फसवणुकीचा आरोप करण्यात आलेला आहे। सौर ऊर्जेच्या कंत्राटासाठी 250 दशलक्ष डॉलरचं या ठिकाणी आश्वासन दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे, तर युनायटेड स्टेट्स अटर्नी ऑफिसनं तसा दावा तिथल्या कोर्टामध्ये केला आहे। न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टामध्ये सुनावणीवेळी हा आरोप करण्यात आलेला आहे, तर गौतम अदानी आणि सागर अदानींविरोधात अमेरिकेमध्ये अटक वॉरंट जारी झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार? जे भारतीय आहेत अदानी त्यांच्या विरोधामध्ये आणि सागर अदानींविरोधात अमेरिकेमध्ये अटक वॉरंट जारी झाल्यानं आता त्यांना अटक होणार का? अमेरिकेचे पोलीस त्यांना अटक करणार का? असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? एक मोठे बिझनेसमॅन ज्यांची आशियामधील किंबहुना जगातील जे टॉप बिझनेसमॅन आहेत, सगळ्यात श्रीमंत बिझनेसमॅन आहेत, त्यांच्या यादीमध्ये नाव येतं असे गौतम अदानी यांच्या विरोधामध्ये अमेरिकेमध्ये अटक वॉरंट जारी झाल्याचं कळतंय। नेमकं काय प्रकरण आहे हे? निश्चितपणे आपण पाहतोय की गौतम अदानी यांच्यावरती अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की अमेरिकेतील त्यांच्या एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याच्या नावाखाली 25 कोटी डॉलरची लाच देण्याचा आणि तसंच हे प्रकरण जे आहे ते लपवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली या संपूर्ण घटना ज्या आहेत आता समोर आलेल्या आहेत। आपण पाहतोय की त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप देखील करण्यात आलेले आहेत। काल आपण पाहिलं तर न्यूयॉर्कमध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, कारण आपण पाहतोय की भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी असलेले हे गौतम अदानी यांच्यासाठी हा मोठा धक्काच मानला जातोय, कारण आपण पाहतोय की त्यांच्या आणि सागर अदानी यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि अटक वॉरंट देखील जारी करण्यात आलेला आहे। एकूणच आपण पाहतोय की त्यांचे उद्योग जे आहेत ते प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विस्तारलेला आहे आणि सध्या अदानी समूह हा आपण पाहतोय की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विस्तारलेला आहे। त्यामुळे अलीकडेच आपण पाहतोय की संपूर्ण प्रकरणामध्ये वेगवेगळे आरोप जे आहेत ते समोर येत आहेत। त्यामुळे आता अदानी यांच्याकडनं काय नेमकं सांगितलं जाते किंवा मग या अटक वॉरंटला कसं ते समोर जातात याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। फरा निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर अदानी जे सर्वात श्रीमंत बिझनेसमॅन पैकी एक आहेत, उद्योगपतींपैकी एक आहेत, त्यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट अमेरिकेमध्ये जारी झाला आहे। त्यामुळे आता याची प्रक्रिया नेमकी काय असेल, पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। आणि त्याचबरोबर अदानींच्या शेअरवर सुद्धा याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण मागे हिंडनबर्गचा रिपोर्ट आलेला होता, त्याच्यामध्ये अदानी ग्रुपवर आरोप करण्यात आलेले होते हेराफेरीचे, आणि त्याच्यानंतर आता त्यांच्या विरोधामध्ये लाचेचा आरोप करण्यात आला आहे। अमेरिकेमध्ये अमेरिका जी महासत्ता आहे जगातली, त्या ठिकाणी अशा पद्धतीने आरोप करण्यात आलेत आणि त्याचबरोबर अदानी विरोधात अटक वॉरंट जारी केल्याची माहिती ही समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।